आम्ही आकाशवाणीच्या अकोला केंद्रावरून बोलत आहोत. FM 102.4 मेगाहर्ट्झवर. श्रोते सकाळचे ठीक 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत फोन इन फरमाईशी गीतांचा कार्यक्रम सूरसंवाद. निवेदन आहे सुधीर फुलके यांचं. सूरसंवाद अकोला आकाशवाणीचा फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूरसंवाद. आजच्या सूरसंवाद या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधणार आहे सुधीर फुलके. हा कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तांत्रिक सहाय्य दिलं पांडुरंग टिकार यांनी. निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य यांचं. सादर करते सूरज गोळे. ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती आहे. सूरसंवाद आकाशवाणी अकोला कार्यक्रम सूरसंवाद. पाचडून बोलून आलो म्हटलं सर. अच्छा, पाटखेड तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला. हो, जिल्हा अकोला सर. काय नाव म्हटलं आपलं? संतोष डाबेराव. संतोष डाबेराव. हो, ठीक आहे. काय करता संतोष भाऊ तुम्ही? हा, काय करता म्हटलं आपण? आम्ही वॉटर बुकिंगचे काम करतो सर. वॉटर बुकिंगचे बाथरूमचे काम कोबे झाले, फिनिशिंग झाले सर. अच्छा अच्छा अच्छा. मग आता सध्या सीझन आहे समजा उन्हाळ्याचं, त्याचं नाही? हो, सध्या अकोल्याला जाऊ सर. अकोल्यातूनच लावला तुम्हाला फोन आज. हो का? अरे वा वा. आणि बाकी वर्षभर मग चालते का कामाचं की फक्त आता काही महिन्याचं असतं? डेली काम राहते सर हे. असं का? हो, डेली काम राहते. अच्छा. फोनच नाही लागत. फोन लागत नाही. वेळेचं लागतं. म्हणजे खूप वर्षापासून तुम्ही आकाशवाणी ऐकता असं म्हणायला हरकत नाही. हो हो सर. बरोबर आहे. आणि इतक्या वर्षामध्ये आकाशवाणीचं स्वरूप बदलत गेलं, कार्यक्रम बदलत गेले, बरोबर आहे? नवीन नवीन कार्यक्रम श्रोत्यांसाठी येत गेले, बरोबर? हो, बरोबर आहे. तर आजच्या कार्यक्रमात कोणतं गीत ऐकायचं आहे तुम्हाला? गाणं ऐकायचं आहे दोस्ताना मधलं जाणं सर. दोस्ताना मधलं कोणतं? बनी चाहे दुश्मन सलामत रहे दोस्ताना. सलामत रहे दोस्ताना मला शीर्षक गीत. माझ्या दोस्ताचं नाव काय नाव सांगा ना. निरंजन भाऊ राठोड. हा, निरंजन भाऊ राठोड यांच्यासाठी तुम्ही गीत ऐकवत आहेत नाही का? हो हो सर. बरं बरं, नक्की तुम्हाला गीत ऐकू आम्ही. देवांचं आहे सर. बरं बरं. एक पोरगा आहे मध्ये. हा हा हा. अजून घरी कोण कोण असते बाकी? बाकी बाबा, आई, भाऊ. शेती वगैरे आहे का? शेती आहे ना सर, 3 एकर. अच्छा, मग आता शेतीची तयारी झाली असेल नाही पेरणीची? हो, तयारी आता पाणी सांगेला ना सर, पाणी येऊन नाही राहिलं. हो, आलं ते मागच्या चांगला पाऊस येऊ आणि शेतीमध्ये सुद्धा भरभराट हो, नाही का? चांगलं वाटलं संतोष भाऊ तुमच्याशी बोलून. हो, भावाचं नाव बजरंग डाबेराव सर. बरं बरं. तुम्हाला, तुमच्या मित्रांना आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला तुमच्या आवडीचं गीत आता आम्ही ऐकत आहोत. हो सर. तर धन्यवाद आकाशवाणीला फोन केला त्याबद्दल. बने चाहे दुश्मन जमाना हमारा, बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. ख्वाबों के दिन, वो किताबों के दिन, वो ख्वाबों के दिन, वो किताबों के दिन, सवालों की रातें जवाबों के दिन. कई साल हमने गुजारे यहाँ, यही साथ खेले हुए
बचपन बड़ा आशिकाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा। हॅलो, हा बोला. हे अकोला सुरसंवाद म्हणे. आकाशवाणी अकोला केंद्र आणि कार्यक्रम सुरसंवादला आपला फोन आलेला आहे. हा सर, कोण बोलताय? मी शेख निसार बोलत आहो बडनेरावरून. शेख निसार, हा बडनेरा. हा बडनेरा. बरं बरं. कोणतं गीत ऐकणार आहात आजच्या कार्यक्रमात? मला गीत ऐकायचं आहे, याचं ऐकायचं होतं किशोर कुमारचं, आते जाते लोग आवारा सडकों पर. तुम्हाला तुमच्या आवडीचं गीत आता ऐकवित आहोत आम्ही कार्यक्रमात. आते जाते खूबसूरत आवारा सड़कों पे, कभी कभी इत्तेफाक से कितने अनजान लोग मिल जाते हैं, उनमें से कुछ लोग भूल जाते हैं, कुछ याद रह जाते हैं, उनमें से कुछ लोग भूल जाते हैं, कुछ याद रह जाते हैं। आते जाते खूबसूरत आवारा सड़कों पे, कभी कभी इत्तेफाक से कितने अनजान लोग मिल जाते हैं, उनमें से कुछ लोग भूल जाते हैं, कुछ याद रह जाते हैं, उनमें से कुछ लोग भूल जाते हैं, कुछ याद रह जाते हैं। आवाज की दुनिया के दोस्तों, कल रात किसी जगह पे मुझको किस कदर ये हंसी ख्याल मिला है, राह में एक रेशमी रुमाल मिला है, किस कदर ये हंसी ख्याल मिला है, राह में एक रेशमी रुमाल मिला है, जो गिराया था किसी ने जानकर, जिसका हो ले जाए वो पहचान कर, वरना मैं रख लूंगा उसको अपना जान कर, किसी हुस्न वाले की निशानी मान कर, निशानी मान कर, हंसते गाते लोगों की बातों ही बातों में, कभी कभी एक मजाक से कितने जवान किस्से बन जाते हैं, उन किस्सों में चंद भूल जाते हैं, चंद याद रह जाते हैं, उनमें से कुछ लोग भूल जाते हैं, कुछ याद रह जाते हैं। तकदीर मुझ पे मेहरबान है, जिस शौक की ये दास्तान है, उसने भी शायद ये पैगाम सुना हो, मेरे गीतों में अपना नाम सुना हो, उसने भी शायद ये पैगाम सुना हो, मेरे गीतों में अपना नाम सुना हो, दूर बैठी ये राज वो जान ले, मेरी आवाज को पहचान ले, काश फिर कल रात जैसी बरसात हो और
जब आती कभी कभी इस फिराक से, कितने हसीन ख्वाब बन जाते हैं, उनमें से कुछ ख्वाब भूल जाते हैं, कुछ याद रह जाते हैं, उनमें से कुछ लोग भूल जाते हैं, कुछ याद रह जाते हैं। हॅलो, नमस्कार. नमस्कार. मी श्रीकृष्ण खोरखेडे, वडोदा, पानाचे, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव येथून बोलतो. बर, तर सांगा कोणतं गाणं ऐकायचं आजच्या कार्यक्रमात? तर त्या चित्रपट 1961 मध्ये आलेला छाया, छाया चित्रपट. राजेंद्र कृष्ण यांचं गीत आहे, सुनील चौधरी यांचं संगीत आहे, तलत महमूद आणि लता दीदींचा आवाज आहे, गीताजी बोल आहे, इतना ना मुझे तू प्यार बडा मैं एक बादला आवारा, हे गीत ऐकायचं सर. खूप सुंदर गाणं आहे. हो सर. आणि माझ्यासोबत काही मित्र आहेत. जवळडीचे गुणवंत कडू आहेत, गोरेगाव मूर्तिजापूरचे दीपक डोईपुडे आहेत, वडोद्याचे अनंत भुते, भागवत जालटे, काशीनाथ पाटील, आत्माराम पाटील, महादेव पातोळे, सोपान ताळे आणि जानकीराम काटके या सर्वांचं ऐकवा सर. बर, सर्वांना हे गीत आम्ही ऐकवणार आहोत. ठीक आहे, तर धन्यवाद आकाशवाणीला फोन केला त्याबद्दल. इतना न मुझसे तू प्यार बढ़ा कि मैं एक बादल आवारा, कैसे किसी का सहारा बनूं कि मैं खुद बेघर बेचारा, इसलिए तुझसे मैं प्यार करूं कि तू एक बादल आवारा, जन्म जन्म से हूँ साथ तेरे, है नाम मेरा जल की धारा. इतना न मुझसे तू प्यार बढ़ा कि मैं एक बादल आवारा, जन्म जन्म से हूँ साथ तेरे, है नाम मेरा जल की धारा. मुझे एक जगह आराम नहीं, रुक जाना मेरा काम नहीं, मुझे एक जगह आराम नहीं, रुक जाना मेरा काम नहीं, मेरा साथ कहाँ तक दोगी तुम, मैं देश विदेश का बंजारा. इतना न मुझसे तू प्यार बढ़ा कि मैं एक बादल आवारा, कैसे किसी का सहारा बनूं कि मैं खुद बेघर बेचारा. इसलिए तुझसे मैं प्यार करूं कि तू एक बादल आवारा, जन्म जन्म से हूँ साथ तेरे, है नाम मेरा जल की धारा. चलूं तेरे जब तक न कहे तू मैं हारा, इसलिए तुझसे मैं प्यार करूं कि तू एक बादल आवारा, जन्म जन्म से हूँ साथ तेरे, है नाम मेरा जल की धारा. इतना न मुझसे तू प्यार बढ़ा कि मैं एक बादल आवारा, कैसे किसी का सहारा बनूं कि मैं खुद बेघर बेचारा. क्यों प्यार में तू नादान बने, एक पागल का अरमान बने, क्यों प्यार में तू नादान बने, एक पागल का अरमान बने. अब लौट के जाना मुश्किल है, मैंने छोड़ दिया है जग सारा. इतना न मुझसे तू प्यार बढ़ा कि मैं एक बादल आवारा, जन्म जन्म से हूँ साथ तेरे, है नाम मेरा जल की धारा. हॅलो. कार्यक्रम सुरसंवाद.
हॅलो, उगव्यावरून मी गजानन काळे बोलतो. बर. ही रांजाचं गाणं ऐकायचं आहे मला सर. हो हिर रांजा. हो, ते काय झालं, फोन लागला, मोबाईल तिकडे होता, त्या घरातून पोरगा माय पळत आला. हो. बर बर. हिर रांजा चित्रपटाचं गाणं कोणतं म्हटलं? गाणं कोणतं? एक चांगलं गाणं आहे. बरं बरं. हो. कोणतंही दिलं चालते नाही का? हो. बाकी तुम्ही सांगा, काय करताय तुम्ही? बाकी काही नाही, शेतीचं काम करतो आम्ही. बरं. शेती किती आहे घरी? शेती काहीच नाही, पहिल्यापासूनच नाही. बरं. दुसऱ्याच्या इकडे कामाला जाता वगैरे? हो. मजुऱ्या. आता पाऊस सुरू झाला की मग कामावर तशा मजुऱ्या वाढतील समजा नाही का? मजुऱ्या वाढतात. हो. हो. आता पावसाची वाट पाहणं चालू आहे. हो, माझे 2 पोरं तिकडे अकोल्याला असतात सेंट्रीच्या कामावर. असं असं असं. हो, एक लहान पोरगा डॉक्टरच्या हाताखाली अकोल्याला. हो का? हो, 3 पोरं आहे, छोटं कुटुंब आपलं. बर. चांगलं आहे ना, चांगलं आहे. हो, आणि 3 भाऊ आम्ही. अच्छा. हो, मारुती लहान, संजय मंडवा, मोठा मी गजानन. बरं बरं बरं. हो. आता तुम्ही जे गीत सांगितलं ते गीत तुमच्या परिवाराला आम्ही ऐकत आहोत. ये दुनिया, ये महफिल मेरे काम की नहीं, मेरे काम की नहीं. ये दुनिया, ये महफिल मेरे काम की नहीं, मेरे काम की नहीं. ये दुनिया, ये महफिल मेरे काम की नहीं, मेरे काम की नहीं. ये दुनिया, ये महफिल मेरे काम की नहीं, मेरे काम की नहीं. किसको सुनाऊं हाल दिले बेकरार का, बुझता हुआ चराग हूँ अपने मजार का. ऐ काश भूल जाऊं मगर भूलता नहीं, किस धूम से उठा था जनाजा बहार का. ये दुनिया, ये महफिल मेरे काम की नहीं, मेरे काम की नहीं. अपना पता मिले न खबर यार की मिले, दुश्मन को भी न ऐसी सजा प्यार की मिले. उनको खुदा मिले है खुदा की जिन्हें तलाश, मुझको बस एक झलक मेरे दिलदार की मिले. ये दुनिया, ये महफिल
मेरे काम की नहीं, मेरे काम की नहीं। सहरा में आके भी मुझको ठिकाना न मिला, गम को भुलाने का कोई बहाना न मिला। दिल तर से जिसमें प्यार को क्या समझूं उस संसार को, एक जीती बाजी हार के मैं ढूंढूं बिछड़े यार को। ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं, मेरे काम की नहीं। आंसू बहाता है कोई, कैसे न जाऊं मैं, मुझको बुलाता है कोई। या टूटे दिल को जोड़ दो, या सारे बंधन तोड़ दो। ऐ पर्वत रास्ता दे मुझे, ऐ कांटो दामन छोड़ दो। ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं, मेरे काम की नहीं। ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं, मेरे काम की नहीं। ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं, मेरे काम की नहीं। हॅलो. हॅलो, नमस्कार. नमस्कार. कार्यक्रम सूरसंवाद आकाशवाणी अकोलावर आपला फोन आलाय. बाष्टाकडून संतोष सांगळे. संतोष सांगळे. हा, आम्हाला गाणं ऐकायचं होतं सर. बरं बरं. एक कोणतं गीत ऐकायचंय तुम्हाला संतोष भाऊ? अरे संसार संसार त्या पिक्चरातलं. अरे संसार संसार चित्रपटातलं राजा राजाला ललकारी. राजा ललकारी. हा, ठीक आहे. नक्की तुम्हाला गीत ऐकूया जाईल. तुम्ही काय करता संतोष भाऊ? शेती काम करतो. आता शेती तयारी झालेली आहे. बर. हा, आता किती पेरणी शेती पावसाची वाट पाहणं चालू आहे. बरं. किती शेती आहे तुमच्याकडे? 7 एकर. 7 एकर आहे. कोरडवाहू आहे की बागायती आहे? बागायती आहे, कोरडू पण आहे. अर्धी बागायती आहे, अर्धी कोरडू आहे. अच्छा अच्छा. पीक कोणते घेता सहसा दरवर्षी? सोयाबीन, तूर, हरभरा. अच्छा. कपाशी वगैरे नाही परत? कपाशी नाही सर, बोंडअळीच्या ना कपाशी जरा बंद केलेली आहे. हा हा हा. बोंडअळीचा त्रास आहे. बरोबर आहे. हा हा. मग सोयाबीन वगैरे निघाल्यानंतर मग गहू हरभरा पण घेत असाल ना? हो हो. म्हणजे 2 पिकं तुम्ही एका वर्षाला घेता तर? हो हो. चांगली गोष्ट. तुमचं नाव काय सर? माझं नाव सुधीर फुलके आहे. कार्यक्रम कधी आहे सर? कार्यक्रम शनिवारी सकाळी 11 वाजता. बरं, ठीक आहे सर. हो. तुम्हाला तुमच्या आवडीचं गीत आता ऐकवित आहोत आम्ही कार्यक्रमात. आकाशवाणीला फोन केला त्याबद्दल धन्यवाद संतोष. मला दे राजा ललकारी आशी दे
मोटवानी मन भरून गेलया. माझ्या सजनाला काढू दे. हाक दिली साध मला दे. ओ राजा ललकारी अशी दे. हाक दिली साध मला दे. ओ राजा ललकारी अशी दे. सूर भेटला सुराला गान आलं तालावर. सूर भेटला सुराला गान आलं तालावर. उळ्या आनंदात माझ्या हसू तुझ्या गालावर. भर जरीचा हिरवा शेला पांघरून नवा. भर जरीचा हिरवा शेला पांघरून नवा. शिवार हे सार खुलू दे. हाक दिली सार मला दे. ओ राजा ललकारी अशी दे. हाक दिली सार मला दे. ओ राजा ललकारी अशी दे. हॅलो. हॅलो, आकाशवाणी अकोला. आकाशवाणी अकोला कार्यक्रम सुरसंवाद. हा, नमस्कार सर. नमस्कार. माझं नाव केशव भगत आहे. मी मंगरुळपीर तालुका तांबई गावचा बोलतो सर. केशव भगत. हो सर. बरेच वेळचा प्रयत्न करून राहिलो सर, पण आज मोबाईल लागला माझा. पहिला फोन लागला. बर, याच्या आधी फोन लागला नाही कधी सुरसंवादला? कधीच नाही लागला सर. आता हे पहिलाच फोन लागला. पहिलाच फोन आहे. अरे वा, तुमच्या पहिल्या फोनचं स्वागत करतो आम्ही. मनापासून स्वागत आहे. आणि सर, आकाशवाणीचा एवढा चाहता आहो मी की सर्व मंडळी मी ओळखतो आपली. असं सर नावानिशी सर. म्हणायचं असं आहे, सुंदर गाणी सुंदर वाणी आमची अकोला आकाशवाणी. वा वा वा. तुमचं गाव कोणतं म्हटलं? गाव? माझं गाव चांबई नावाचं गाव आहे. चांबई. चांबई तालुका मंगरुळपीर. मंगरुळपीर जिल्हा वाशिम. जिल्हा वाशिम सर. बर बर. हो सर. हो सर. मी बरेच वेळा पण येत असतो. मला आता हे पहिली मंडळी सर्व बदलली. नाळगे साहेब बदलले. हे सगळे झाले. संजय ठाकरे सर पण गेले. आपले दळवी साहेब गेले. खूप चांगले माणसं हो तुम्ही. दळवी साहेब जर आता रिटायर्ड झाले एवढ्यात काही महिन्याआधी. हो सर. हो सर. कोणतं गाणं ऐकायचंय मग आजच्या कार्यक्रमात? एवढा पहिला फोन लागला. हा सर, मला एकानी म्हणजे जितेंद्र अभिषेकीनं गायलेला अभिनय गुलाल उधळीचा रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. सुंदर गाणं आहे. पंढरीची वारी सुरू आहे. बस बस बस. आणि संपूर्ण वातावरण जे आहे भक्तिमय झालेलं आहे. हो सर. हो सर. माझे मित्र आहेत सर, हे बी पण खूप चाहते आहेत या आकाशवाणीचे. नाना भाऊ तेवढे हे पण खूप आकाशवाणी ऐकतात. असे बरेचसे मित्र आहेत माझे की आकाशवाणी. आम्ही एकमेकांना चर्चा करतो भेटलो की का रात्री तो कार्यक्रम ऐकला का तुम्ही? अरे वा वा. साहेब म्हणजे खूप असं म्हणजे आवडीला आम्ही. हो ना. आणि त्या विशेष म्हणजे त्यातलं काय आवडलं वगैरे ह्या गोष्टीवर चर्चा होते. ही फार आनंदाची आणि सुखावणारी गोष्ट आहे आमच्यासाठी की तुम्ही लोक चर्चा करता त्यावर की तुम्ही ते मग ते सांगतात की ते कार्यक्रम ऐकला का तुम्ही असं. हा हा हा. आणि शेतकऱ्यांसाठी तर किसानवाणी म्हणा किंवा माझं घर माझं वावर म्हणा, हे तर म्हणजे पर्वणी आहेत ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना घर बसल्या शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची, खत पाण्याची, बी बियाण्याची माहिती मिळते, हवामानाची माहिती मिळते.
आणि आता बघा सर, तुमचा हे कार्यक्रम चालू आहे गायवाडा, बरोबर आहे. हम्म, हम्म, हम्म. पशुधनासाठी एवढा सुंदर कार्यक्रम आहे बा सध्या. हो 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 आता हे पेरणीचे दिवस आहेत, एवढी सुंदर माहिती मिळते हो सर. हो ना. हो हो, त्याप्रमाणे आम्ही काहीतरी करतो, तुमच्या या शब्दातून करतो, शास्त्रज्ञाच्या याच्यातून करतो. अगदी बरोबर. असं आहे बा ते सर. हा किसान वाणी छान. आणि हा फार महत्वाचे कार्यक्रम आहे सर. आणि त्यामुळं तुमच्यासारखे जे आकाशवाणीवर अजूनही प्रेम करणारे श्रोते आहेत, त्यामुळं आम्हाला आणखी नवीन प्रेरणा मिळते नवीन नवीन कार्यक्रम सादर करायचा. हो सर. हो हो हो. आज पंढरीचं चालू आहे बा सर वाऱ्या. हो हो हो. आणि अभंगामध्ये आणि जितेंद्र अभिषेकी म्हणजे माझे खास म्हणजे आवडीचे गायक. आवडीचे गायक नाही का? हो हो सर. हो चला, सर. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. हो, आणि ठीक आहे सर. आता तुम्हाला तुमच्या आवडीचं गीत ऐकवीत आहोत. अबीर गुलाल उधळी तरंग, अबीर गुलाल उधळी तरंग, अबीर गुलाल उधळी तरंग, रंग रंग अबीर गुलाल उधळी तरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळी तरंग, अबीर गुलाल उधळी तरंग, रंग रंग अबीर गुलाल. उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन, उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन. रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन. पायरीशी होऊ दंग गावोनी अभंग, पायरीशी होऊ दंग गावोनी अभंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीर गुलाल उधळी तरंग, रंग रंग अबीर गुलाल. वाळवंटी गाव आम्ही वाळवंटी नाचू, वाळवंटी गाव, वाळवंटी गाव, वाळवंटी गाव आम्ही वाळवंटी नाचू. चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ. विठ्ठलाचे नाम घेऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ होऊन निसंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीर गुलाल उधळी तरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीर गुलाल, अबीर गुलाल, अबीर गुलाल उधळी तरंग, रंग रंग अबीर गुलाल. आषाढी कार्तिकी भक्त जन येती, आषाढी कार्तिकी भक्त जन येती. पंढरीच्या बाळापंटी संत गोळा होती, पंढरीच्या बाळापंटी संत गोळा होती. चोखा म्हणे नाम घेता, चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे, नाथा घरी नाचे, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळी तरंग, रंग रंग अबीर गुलाल उधळी तरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीर गुलाल, अबीर गुलाल, अबीर.
हॅलो, हॅलो. कार्यक्रम सुरसंवाद. हा, नमस्कार सर. चातक रेडिओ श्रोता संघ वडगाव डिघी तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा इथून वासुदेव बोदवळे बोलतोय. बर, कसे आहात वसुदेव भाऊ आपण? मस्त मजेत आहे सर. आपण कसे आहात? आम्ही पण मजेत आहोत. काय करता आपण? शेती करतो सर मी. किती एकर आहे शेती आपल्याकडे? 8 एकर शेती आहे सर. माझ्याकडे बागायती शेती. आता तुरीची लागवड झाली सध्याच. आता तुरीची लागवड झाली नाही का? हो, ठिबक वरती तूर लावली सर. बर, तुरी सोबत काय आणखी? सोबत सोयाबीन नंतर कपाशी. अच्छा, कपाशी पण आहे का? हो, ठिबकची लागवड झाली सर. हा हा हा. कपाशी लावून झाली. बर, तुमच्याकडे काही बोंडअळीचा प्रादुर्भाव वगैरे राहतो का? हो, राहतो. पण तो काय करतो सर, आम्ही सुरुवातीचा जो कापूस असतो तो काढल्यानंतर लगेच मग रब्बीची पिकं घेतो. हा हा हा. बरं, शेतीवर आधारित आता जे काही तंत्रज्ञान आहे आणि सगळ्या गोष्टींची माहिती किसानवाणी या कार्यक्रमातून आपण श्रोत्यांना देत असतो. आपण ऐकता का किसानवाणी? हे कार्यक्रम मला अतिशय उपयुक्त आणि प्रेरणादायी तितकंच ज्ञानदायी ठरत असतात. खरंच शेतीविषयक जी माहिती मोलाची असते सर आमच्यासाठी किंवा आमच्यासारख्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वपूर्ण आणि मोलाची असते. खरंच यासाठी आपल्या अकोला आकाशवाणीचे अगदी मनापासून आभार. धन्यवाद. आपल्या इथं योगायोगाने कृषी विद्यापीठ आहे आणि कृषी विद्यापीठाचे जे शास्त्रज्ञ आहेत हे लोक आपल्याला प्रत्येक विषयावर वेगळी माहिती देत असतात आणि त्यानुसार शेतकऱ्यांना त्याचा लाभ होतो. म्हणजे पेरणीपूर्व काळापासून तर पेरणी झाल्यानंतर किंवा पीक वर आल्यानंतर काय काळजी घेतली पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींची माहिती वेळोवेळी तज्ज्ञ लोक आहेत हे देत राहतात आणि नक्कीच जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांना याचा लाभ होतो. तर चांगलं वाटलं तुमच्याशी हा विषय ऐकून. तर आजच्या कार्यक्रमात कोणतं गीत ऐकायचं आहे तुम्हाला? सर, आजच्या मनपसंत कार्यक्रमात शांता शेळके यांची एक सुमधुर गीतरचना ऐकायची इच्छा आहे. पुष्पा पागरे यांच्या मधुर आवाजातील. आणि गीताचे बोल आहेत, आला पाऊस मातीच्या वासात ग. आणि हे गीत माझ्यासोबत ऐकतील संत गाडगेनगर बुलढाणा येथील अनिता गाठोडे, रमेशराव गाठोडे, लोकेश कुमार गाठोडे, बहुर्जिरा तालुका सेगाव येथील किशोर पारसकार, शीतल पारसकार, रुचिता आणि ईशानी पारसकार. खूप चांगलं बोलता तुम्ही. म्हणजे मला असं वाटतं की मी सुद्धा एखाद्या उद्घोषकासोबत बोलत आहे की काय? नाही सर, नाही. तुमची जी बोलण्याची पद्धत आहे, जी शैली आहे ती खरंच असं वाटतं की रेडिओवर कोणतरी बोलतंय तिकडून. नाही सर, आणि ते आकाशवाणीपासूनच शिकलेलं किंवा आकाशवाणीपासून मिळालेलं. अगदी बरोबर आहे. ते ऐकून ते आपल्या मध्ये भिनलं असं म्हणायला हरकत नाही तुमच्याबद्दल. आपण फोन केलात, इतक्या वर्षानंतर तुमचा फोन लागला आणि इतकी चांगली आपली बातचीत झाली त्याबद्दल तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि आता तुमच्या आवडीचं गीत तुम्हाला ऐकत आहोत. धन्यवाद सर, अगदी मनापासून धन्यवाद.
हॅलो. हा सुरसंवाद कार्यक्रम का? कार्यक्रम सुरसंवाद आकाशवाणी अकोला केंद्र. हा दीपक जाधव बोलतो सर, मी बुलढाणा जिल्हा. ठीक आहे. काय करता दीपक भाऊ तुम्ही? मी शेतकरी सर, शेती करतो. बरं बरं. किती शेती आहे? आहे सर 4 एकर आहे आमच्याकडे. बरं. आता पावसाचं आगमनाची वाट पाहत आहोत आपण, नाही? हो, पावसाची आगमनाची वाट पाहतो सर. आता तो मशागत होऊन झाली सर. तयारी झाली असेल जवळपास सगळी, मशागत आणि सगळ्या गोष्टी. हो हो हो. तर कार्यक्रमात आजच्या काय ऐकायचंय तुम्हाला? ते पडरं पाण्या सर, पाणी शेत माझं काम आलं. आणखी काय सांगाल तुमच्या गावाबद्दल वगैरे? बस सर, आमचं खेडेगाव सरला छोटस आपलं बुलढाण्यापासून 40-50 किलोमीटर बरं, जालना जिल्ह्यात सीमेकडे. 40-50 किलोमीटर. मग तालुका कोणता पडतो तुम्हाला? तालुका बुलढाणाच पडतो आपला. आणि जवळचं एखादं मोठं गाव वगैरे, शहर काही? कुठली बुलढाणा जवळपास सारखं येतं आम्हाला. 40-50 किलोमीटर म्हणजे बरंच लांब अंतर झालं. म्हणजे एखाद्या कामासाठी दवाखाना असेल किंवा बाजारहाट असेल तर मग तुम्हाला बुलढाण्यात जावं लागतं का? नाही, धाड आहे सर आमचं बाजारपेठ म्हणून एक धाड आहे. अच्छा अच्छा अच्छा, चांगला आहे तो. आणि आता तुमच्या आवडीचं गीत तुम्हाला ऐकत आहोत. पडर पाण्या कर पाणी पाणी शेत माझ लई तान्हिलं चातकावानी. शेत माझ लई तान्हिलं चातकावानी. बघ नांगरलं पळवून वज केली. सुगरण बाई पाभरीला शेतावर नेली. सुगरण बाई पाभरीला शेतावर नेली. तापुली धरणी पोळली चरणी मी अनवानी. चरणी मी अनवानी. शेत माझ लई तान्हिलं चातकावानी. शेत माझं लई तान्हिलं चातकावानी. निढळावर मी हात ठेवून वाट किती पाहू. वाट किती पाहू. खिंडी तोंडी हटवा द्या तू नको उभा राहू. खिंडी तोंडी हटवा द्या तू नको उभा राहू. वरड वरड वरडती राणी मोर मोरनी. मोर मोरनी. शेत माझ लई तान्हिलं चातकावानी. शेत माझं लई तान्हिलं चातकावानी. पाण्या पड तू पाण्या मिरगा आधी रोहिणीचा. आली रोहिणीचा. पाळणार लागे भावा आधी बहिणीचा. पाळणार लागे भावा आधी बहिणीचा. पडर पाण्या भिजवी जमिनी. भिजवी जमिनी. शेत माझ लई तान्हिलं चातकावानी. शेत माझं लई तान्हिलं चातकावानी. हॅलो, आकाशवाणी अकोला कार्यक्रम सुरसंवाद. कोण बोलताय? मी विदर्भ सरदार रेडिओ क्लब शनिवार अकोटवरून सुनील कुमार बोरोडे बोलतो म्हणला. सुनील भाऊ बोरोडे. आपण कोण सुधीर दादा बोलताय? मी सुधीर फुलके बोलतो. नमस्कार दादा, नमस्कार. माझ्या मित्राचं नाव सांगतो म्हणला. सांगा सांगा. संजीव डागेराव, जयंत तेलगोटे, अनिल कुमार पिलातर, विनायक बेंडे, त्याच्यानंतर अशोक भोपळे
आणि माझा परिवार पण आहे. संगीता बुरोळे, उन्नती बुरोळे, अनुकुमार बुरोळे आणि मी सुनील बुरोळे. माझी आई आहे. बरं. 90 वर्षाची. या सर्व पंजाबला बुरोळे. बरं या सर्व मित्रांना आणि तुमच्या परिवाराला कोणतं गीत ऐकायचं आहे आज? आज मला ऐकायचं आहे चिमणी पाखरा मधलं गीत. चिमणी पाखरं म्हटलं कोणतं गीत? माझ्या घराचं गोकुळ झालं. माझ्या घराचं गोकुळ झालं, मन आनंदानं झालं. माझ्या घराचं गोकुळ झालं, मन आनंदानं झालं. जशी अमृताची धारण माझा सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार माझा सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार. माझ्या घराचं गोकुळ झालं, मन आनंदानं न्हालं. माझ्या घराचं गोकुळ झालं, मन आनंदानं न्हालं. जशी अमृताची धारण माझा सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार माझा सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार. शीळ घालता वाऱ्यानं बेल बहरते नवी नवी. शीळ घालता वाऱ्यानं बेल बहरते नवी नवी. झाडामधनं किरण ही खेळ खेळती पाठशिवी. झाडामधनं किरण ही खेळ खेळती पाठशिवी. फुल मलाच माझी पडली, अशी कशाची जादू घडली. फुल मलाच माझी पडली, अशी कशाची जादू घडली. आज नवच दिसतंय सारण माझा सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार माझा सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार. तुझी मला न माझी तुला ओढ लागली संगतीची. मिठी मधिया फुलवूया कळी पाकळी प्रीतीची. तुझी मला न माझी तुला ओढ लागली संगतीची. मिठी मधिया फुलवूया कळी पाकळी प्रीतीची. बघ डोळ्यात माझ्या राणी, मला दिसली प्रेम कहाणी. बघ डोळ्यात माझ्या राणी. मला दिसली प्रेम कहाणी. देव स्वप्नाला आकारण माझा सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार माझा सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार. श्रोते हो, आताच आपण सूर संवाद हा फोन इन फरमाईशी गीतांचा कार्यक्रम ऐकलात. सूरसंवाद अकोला आकाशवाणीचा फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूरसंवाद. आजच्या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधला होता सुधीर फुलके यांनी. तांत्रिक सहाय्य दिलं पांडुरंग टिकार यांनी. निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य यांचं. सादर करते होते सूरज गोळे. ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती. सूरसंवाद.